भारतात संपत्तीविषयक वादविवादाची अनेक प्रकरणे आपण पाहिली असतील. यातील काही प्रकरणे फारच गंभीर स्वरूपाची असतात. संपत्तीवरून कुटुंबात मोठ्या प्रमाणात वादविवाद होतात. संपत्तीबाबत अनेकांच्या मनात विविध प्रश्न असतात. दरम्यान काही लोक सासू आणि सासऱ्याच्या संपत्तीवर सून दावा करू शकते का, असा प्रश्न उपस्थित करत होते. म्हणून आज आपण याबाबत कायदेतज्ज्ञांनी नेमकी काय माहिती दिली आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सासू आणि सासऱ्याच्या संपत्तीवर सून दावा करू शकते का? संपत्तीविषयक कायद्याच्या जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय कायद्यानुसार एखाद्या कुटुंबात वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर सून त्या संपत्तीवर दावा करू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेतही सुनेला 2च प्रकारचे वाटा मिळू शकतो. जर तिच्या पतीने मालमत्तेतील त्याच्या वाट्याचे अधिकार तिच्या नावावर हस्तांतरित केले तर हे शक्य आहे. याशिवाय पतीच्या मृत्यूसारख्या परिस्थितीत सून वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करू शकते. पण जेव्हा एखादी मुलगी लग्नानंतर तिच्या पतीच्या घरी जाते तेव्हा तिचा तिच्या सासरच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नसतो. म्हणजेच सासू आणि सासऱ्याचा संपत्तीवरील सुनेचा अधिकार हा वेगवेगळ्या बाबीवर आणि परिस्थितीवर अवलंबून असतो. दरम्यान सुनेला तिच्या पतीमार्फत सासू आणि सासरे यांच्या स्वकष्टाने कमावलेल्या म्हणजेच स्वतःच्या पैशाने कमावलेल्या मालमत्तेवर हक्क मिळतो. सासू आणि सासरे यांना त्यांची स्वकष्टाने कमावलेली मालमत्ता त्यांच्या सुनेला द्यायची असेल तर ते तसे करू शकतात. पण जर सासऱ्याच्या मंडळींना त्यांची संपत्ती सुनेला द्यायची नसेल तर सून त्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही. सासू आणि सासरे हे त्यांची कमावलेली मालमत्ता कुटुंबातील कोणत्याही सदस्याला मृत्यूपत्राद्वारे देऊ शकतात. एकंदरीत सासू सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला काही परिस्थितीत अधिकार मिळतो तर काही परिस्थितीत तिला अधिकार मिळत नाही. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.